नमस्कार. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. कल्याण डोंबिवली पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अनेक वर्षांपासून पदोन्नती न मिळालेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनानं आश्वासित प्रगती योजना चालू करण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेअंतर्गत शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू केली जाणार आहे. मे महिन्याअखेरपर्यंत ही योजना अंमलात येईल अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. शिळफाटा येथे रिक्षा अपघात झालेला आहे. ठाणे शिळफाटा मार्गावर एका रिक्षाची उभ्या कंटेनरला धडक बसल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालक अशोक कुमार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे रिक्षाचा पुढील भाग हा पूर्णपणे नुकसानग्रस्त झाला. वाहतूक कोंडी यामुळे झाली होती, मात्र पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं ही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली. नालासोपाऱ्यात बेकायदा बांधकामांवर कारवाई. नालासोपाऱ्यामध्ये 34 बेकायदा इमारतींवर कारवाई सुरू असून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून प्रशासन हे काम करीत आहे. यासाठी 400 पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. या कारवाईमुळे 200 कुटुंब बेघर होण्याची शक्यता आहे. लक्ष्मीनगर परिसरातील या इमारतींना न्यायालयाने अवैध ठरवत पाडण्याचे आदेश दिले. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पिंपरीमध्ये बांधकाम व्यावसायिकांवर दंड आकारण्यात आलाय. पिंपरी चिंचवड शहरातील पर्यावरण नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 221 बांधकाम व्यावसायिकांवर महापालिकेनं कारवाई केली आहे. यामध्ये तब्बल 31 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून काही प्रकल्पांचं काम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे ध्वनी आणि हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यानं प्रशासनानं ही कठोर पावले उचलली आहेत. मशिदीवरील लाऊडस्पीकरबाबत मुंबई हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे. मशिदीवरील लाऊडस्पीकरच्या आवाजावरून मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत डेसिबल मर्यादेचं उल्लंघन झाल्यास पोलिसांनी पहिल्यांदा त्यांना समज द्यावी आणि पुन्हा याचा नियमभंग झाल्यास लाऊडस्पीकरच जप्त करावा असे आदेश न्यायालयाने दिलेत. त्यामुळे धार्मिक ठिकाणी ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. तसेच आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज. अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या.